हॅलो गाईज, आधी स्पेस 22 ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा ब्लॉग आहे आगाचा जो मेन गारमेंट होता त्याच्यासाठी जी बिहाइंड द सीन मी काम केलं आहे त्याचा. सो शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तो ब्लॉग बघायला मजा येईल. सो लेट्स गो. हे गाईज, तर आजपासून मी माझं आगाचं काम करते आहे आणि आज मी त्याचा मेन जो बॅकग्राऊंडला आम्ही बनवणार आहोत, काय करणार आहोत, स्नेक्स म्हणजे नाग करायचे आहेत. सो त्याचं काम चालू आहे. बॅकग्राऊंडला असं असणार पाठीमागे ड्रेसच्या. तुम्हाला दाखवते आता कशी तयारी चालू आहे ती. सो गाईज असं आहे. आता त्याच्यावर पाठ ठेवलेत कारण की ते जरा दुमडल्यासारखं झालं आहे, पण असे आहेत ते 7 आहेत आणि काम चालू आहे. गाईज आता मी हे काम करणार आहे. हे टेम्पलचं काम आहे. आय गेस टेम्पल पण करायचं. सो ते करते. तर इथे आमचं ट्रायल चालू आहे. सगळं कसं वाटणार आहे ते बॅक साईडला. सो असं वाटणार आहे ते. हाय, तर आम्ही जेवून परत कामाला बसलो आहे कारण सगळं आजच्या दिवसात कंप्लीट करायचं आहे. तर आता हे कंप्लीट करणार आणि मग तुम्हाला भेटणार. आम्ही वेस्ट मटेरियल पासून काय काय करणार आहोत, आहे की नाही. सो या बॉटल्स आहे, त्याचं काहीतरी करायचं आहे. बघू. इकडे मिथिल जसं आपण मोदकात सारण भरतो तसं त्याच्यात तो सापात तो हे भरतोय पेपर, त्याची लिव्हर भरतोय, त्याचं हे भरतोय, काय याचं काय फेफडे भरतोय, सगळं काय काय ते आतमध्ये पार्ट भरतोय. आणि मी इथे काम करते थोडं दुसरं त्याचंच रिलेटेड वेगळं. सो तुम्हाला भेटू नंतर. हाय गाईज, तुम्हाला एक दाखवते. एवढं सगळं चांगलं आमचं काम चालू होतं आणि आम्हाला नंतर कळलं की फेविकॉलची मस्त नदी वावली इथे. ते दाखवते तुम्हाला. हे बघा, इथून सुरुवात जी झाली या फेविकॉलला ती अशी खाली सगळं असं झालेलं आहे. मिथिल कसं वाटलं? अरे एकदम वेवी फ्लोई काय असेल ते भावताय सगळं. इथे आमची कामच चालू आहेत. भेटू नंतर. हे गाईज, हॅलो. मला आता चेहऱ्यावरूनच वाटत असेल की मी खूप दमल्यासारखी. आता हे एवढंच काम आहे, झालं. एवढंच काम नाही आहे, अजून खूप आहे. आता माझ्या ड्रेसचंही काम आहे थोडंसं, सो ते करायचं आहे.
तुम्हाला आता दाखवते तर किती पसारा आहे, तुम्हाला आवरायचं आहे. एवढा पसारा केला आहे खरा, ते एक करण्यासाठी आता तर किती आवरायचं दाखवते. स्टार्टिंगच बघा, वाव, सगळं पसरून ठेवलेलं आहे. मी हे बघा, हे उद्या फायनल करणार. मी सगळं आवरून ठेवते. तर एवढं सगळं केलं आहे. पाय दुखायलेत कारण की बसून बसून, आणि कामं खूप झाली. आता माझं आवरते सगळं आणि मग तुम्हाला भेटते. सगळं क्लिअर झालेलं आहे. दमायला खूप झालं आहे. माझं खास पण येते आता सगळीकडे अंगाला. आता सगळं चालू आहे. काय काय आता काय हे झालं की मग ड्रेस काय मिळायचं तर होतील. पाचचे ड्रेस आहेत ते करायचे आहेत, हे मेन आहे बस. आणि झालं सगळं आवरून झालेलं आहे. आता मी माझं आवरणार आणि माझं काम करायला जाणार. नॉनस्टॉप गाडी म्हणजे चालू आहे. काय करणार, करावं लागतं एवढं सगळं. काम करायचं आहे केवढं आणि पसारा केवढा होता मगाशी. असंच असतं डिझायनरचं, एक काम पसारा असते. तर आता सगळं आवरलं आहे. आता मी मस्त फ्रेश होणार आणि माझ्या पुढच्या कामाला लागणार. तर आपण भेटू, बाय गाईज. सगळं क्लिअर. इथे ठेवलं आहे, ते आहे काय काय. इथे हा ह्याचं काम करतोय म्हणजे माझं, आणि मी ह्याचं काम करते. बघू कसं काय होतंय. गाईज हॅलो, आता मी माझं हे काम करते, तिथे लावायचे आहेत मिथिल, ते त्याचं काम करतोय. चिकटवायचं हे करणार, तो ते लावणार. समजा सगळं चालू आहे. पाकळ्या सो भेटते तुम्हाला नंतर. तर गाईज आता आम्ही बसलोय कलर करायला. म्हणजे त्याने अर्धा कलर केला, बाकीचं मी कलर करते. सोन्याची सुरुवात मातीपासून होते, लक्षात घे. थॉट ऑफ द डे. सोन्याची सुरुवात कधी मातीपासून करायची असते. मातीत राबणार तेव्हा सोनं मिळणार. थोड्या वेळात बघा सोनं करायचं ना. अधिकचे काम काय करतो ते काय मत असतात. इथे आता मंदिराला आणि आम्ही मस्तपैकी कलर मारतोय. तुम्हाला दाखवते, थांब जरा, ते उडतंय ते. हा बघा 7. हे मस्त वाटतं रे फोटोत, व्हिडिओत मस्त वाटतं सर. हो हाय गाईज. तर आता मी इथे टूथपिक्स घेतलेले आहेत कारण की आपल्याला ह्याचे दावत आहेत ना, दावत ते करायचे. ती क्यूट झालं आहे ना, बघा क्यूटी. कधी पण साप असे क्यूट वाटतात आपल्याला. मला हा पहिल्यांदा वाटते. पुकी पुकी. आणि हे प्रत्येक 7 जण आहेत ना, प्रत्येकाचं एक्सप्रेशन वेगळं. तुम्हाला नंतर दाखवते कसे एक्सप्रेशन आहेत ते. तर गाईज आता मी इथे तर मी इथे त्या पुकी नागाचे दात लावायचे ते लावणार आहे. सो आता आम्ही असं वाटायला लागलं की मी आर्टिस्ट टू डेंटिस्ट असा प्रवास पूर्ण केलेला आहे. अजून नाही अजून आपल्याला त्याला सपोर्ट येतो, त्यामुळे आपल्याला ऑर्थोपेडिक्स काय म्हणतात तसं पण अजून करायचं आहे. त्याच थोडंसं इंजिनिअरिंगचं पण. तो खाली बसला आणि मी ट्रायपॉडला फोन लावला, त्यामध्ये दाखवू नाही शकत. तर असं सगळं आहे. आता तुम्हाला मी दाखवते. कम्प्लीट झाला आहे फायनली तो. तर डोळे आणि दात लावल्यानंतर तो पूर्ण कम्प्लीट होईल. तर तो पुक्कीपासून तो काय म्हणतात तो खतरनाक होईल. तो इथे सगळं चालू आहे रेक्झिनवर. तो इथे फ्रंटला लावायचा पार्ट आहे तोही करतोय. आता आपण
हे बघा गाईज, आता हे सगळं स्टिफ राहण्यासाठी ती वेअर करताना ह्याच्यात काय काय चालू आहे. सरिया डाल रहे आणि इकडे हे तिच्या फ्रंटला लावायचं आहे, त्यामुळे रेक्झिनवर कट करून घेते आणि मी ते याने करते. तर मी करतो काम. तर गाईज इथे आता रेडी झालेला आहे पूर्ण. मिथिल इथे त्याला पूर्ण पॅक करतोय. आम्ही ट्राय पण करून बघितलंय. तिकडे माझं पण चालू आहे, काय काय सगळं आहे. आणि तिथे मॅच पण चालू आहे, MI वर्सेस SRH. जी MI ह्याची फेवरेट आहे, माझी SRH पण नाही, माझी RCB फेवरेट आहे. तुझा काम चालू आहे. पसारा आज कालच्यापेक्षा खूप कमी आहे. आता आवरेन आणि माझं दुसऱ्या कामाला जाईन. आता फायनली सगळं कंप्लीट होत आलं आहे. माझं टेन्शन पण कमी झालं आहे. आता काय रेंज कलेक्शनचं आहे ते करायचं. हॅलो गाईस, तुम्हाला आता त्यांचे ना एक्सप्रेशन मग कशी दाखवणार होते ना, आता दाखवते दात आणि लावायच्या आधी, म्हणजे ते तुम्हाला कळतील की कसे पुकी येते. हा बघा, एकाचं हो, दुसरं ओ, तिसरा हो हू, हा तर आपला हे. ते मी एक्सप्रेशन करून दाखवलं असतं तर तुम्हाला असं झालं असतं. बघ, सगळ्यांना ना वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात ते शॉक किंवा असं काहीतरी आनंद झाल्यासारखे येते. तर आता सगळं असं झालेलं आहे. खाली बॅग आहे, त्याला आता काहीतरी हाईड करायची आहे ती बॅग. सो हे केलंय. इसके हेल्प के बिना ये मैं कुछ नहीं कर सकता. मला मजा आली करायला. आय एम ग्रेटफुल. थँक्यू. वेलकम. मी पण थँक्यू. सो असं झालेलं आहे. ह्यांची मदत, यांचा काय सपोर्ट हे झालेलं आहे. आता सगळं आवडणार. वाजले किती रे? 8:37 झाले. बाबा कामं करायचे, कामं अजून संपले नाही. चला भेटू नंतर. बाय बाय. हाय गाईज, आता आहे एकच दिवस आगाजसाठी. एक दिवस पण नाही, उद्याच आहे एक. आणि इथे सगळं काम चालू आहे. इथे फॅब्रिक लावायचं आहे, दप्तराला चालू आहे सगळं काम. आणि काम सुचत नाही काय, सुचतच नाही काय करतो. हे गाईज इथे ट्राय नाही करत आहे, इथे फॅब्रिक लावायचं आहे म्हणून ते घातलं आहे. पण एक झालं एक असं की माझं रेंज कलेक्शनला जो शर्ट आहे त्याची कॉलरच नाही आहे. आता मी काय करू? आणि आता फॅशन शो आहे संध्याकाळी आणि वाट लागली, म्हणजे तर काहीतरी जुगाडू काम करायला हवे. बोलू लोक मॅड झाले माझं. काय होतंय, बाकी सगळं रेडी आहे, फक्त ती कॉलर आता परत करायला हवी. आणि ह्याचं फॅब्रिक जरा पाठीमागे लावायचं आहे फ्लोई. सो ते भेटू नंतर. हे गाईज, इग्नोर करा माझ्या लुकला. सो कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग? आगाजच्या मेन गार्मेंटचं काम चालू होतं. सो त्याच्या पाठीमागे जो बॅकग्राऊंडला स्नेक्स येणार तुम्ही बघितलात, ते करण्यासाठी 2 दिवस गेलेत माझे आणि मिथिलचे. आणि पहिल्या दिवशी मी खूप पसारा करून ठेवला, दुसऱ्या दिवशी पसारा नव्हता, पण खूप चांगलं काम झालं. मिथिल होता त्यामुळे माझं खूप काम इझी झालं, माझं टेन्शन खूप कमी झालं. त्यानंतर मग रेंज कलेक्शनचे गार्मेंट्स सुरुवात केले. सो ते मध्ये आहे, म्हणजे चालू केले होते, पण नंतर मग आगाचं करून घेतलं, मग परत सुरुवात केली. सो असं सगळं आहे. आणि सगळेच शॉट मला करायला मिळाले नाही आहेत शूट, कारण की ड्रेस स्टिच केला त्याचं पण मला शूट करायला मिळालं नाही. असं सगळं झालेलं आहे. आणि सो मला ते कसं वाटलं, मी जे बॅक साईडला आम्ही केलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. सो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करा. आणि भेटू न्यू ब्लॉग सगळं.